नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेत राहा, आनंदात राहा. कारण मित्रांनो, आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला सुंदर बनवण्यासाठी आपण रोजच्या रोज जास्तीत जास्त सकारात्मक वागून प्रयत्न केला पाहिजे. तर मित्रांनो, आपल्याला अजून आपल्या आयुष्याचा आनंद खऱ्या अर्थानं घेता येईल. आणि असेच प्रेरणादायी रोजच्या रोज मी तुम्हाला काहीतरी आनंद देणारे, काहीतरी बोध देणारे व्हिडिओ जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. फक्त त्याला जास्तीत जास्त तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून असे व्हिडिओ बनवण्यासाठी मलाही प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हालाही ऐकायला बघायला असे व्हिडिओ छान वाटतील. तर मित्रांनो बघा, आता मी बसलो आहे रानामध्ये. कारण काय होतं आहे, कुठंही काम करू दे मी किंवा कुठेही प्रवास करून येऊ द्या, माझं जर मन शांत करायचं ठिकाण असेल तर हे बघा, निसर्ग आपला, शेती, जिथं हिरवळ आहे, जि ज्या ठिकाणी एकांत आहे, अशी ठिकाणं मला मित्रांनो आवडतात. त्यामुळं माझे जास्तीत जास्त व्हिडिओ हे तुम्हाला निसर्गाच्या सहवासात, सानिध्यात बघायला मिळतात. कारण निसर्गाशिवाय आपल्या मनाला शांतता देणारं मित्रांनो, मला वाटतं जगाच्या पाठीवर दुसरं ठिकाणच नाही. आणि एक मंदिर, ही दोनच अशी ठिकाणं आहेत की माणसाला कितीही तणावग्रस्त असू द्या, टेन्शनमध्ये असू द्या, ही शांतता देणारी. आणि त्याच्याबरोबर तिसरं साधन आहे संगीत. जे आपल्याला आवडेल, जे आपल्या आवडीचं असेल ते संगीत जर आपण ऐकलं तर बऱ्यापैकी माणूस तणावमुक्त होतो. ह्याच्यासाठी संगीत ऐकलं पाहिजे मित्रांनो. आणि आज मला एक तुम्हाला असा बोध द्यायचा आहे मित्रांनो. तर काय असतं, बऱ्याच वेळा आपण आपलं दैनंदिन आयुष्य जगत असताना काही लोकांना महत्त्व देतो, काही लोकांना महत्त्व देत नाही, कमी समजतो. तर असं नसतं बरं का. गरीब असो नाही तर श्रीमंत असो, प्रत्येकाला व्हॅल्यू आहे. प्रत्येक सजीवाला व्हॅल्यू आहे. मग ते जनावर असेल, कुठल्याही प्रकारचा प्राणी असेल, तो काही ना काही ह्या पृथ्वीवर उपयोगाचा आहे. अगदी सापा मुंग्या सकट. आपण साप दिसला तर मारतो, पण सापसुद्धा आपल्या शेतामध्ये जे जास्तीच्या प्रमाणात उंदीर झालेले असतात, त्याला नष्ट करायचं, त्याला खायचं काम ते करत असतात. निसर्गाने एक साखळी निर्माण केलेली आहे. एखाद्या सजीवाविषयी आपल्याला जरी वाईट वाटत असलं तर दुसरा सजीव त्या ह्याची साखळी निर्माण करून त्याला खायचं किंवा नष्ट करायचं काम करत असतो. आणि त्यावेळी आपल्याला वाईट वाटतं खरं. पण जर तसं नाही झालं तर एखाद्या विशिष्ट प्राण्याचा या पृथ्वीवरचा वावर वाढून आपल्याला जगणं कठीण होईल. अशी एक कथा मी काही दिवसापूर्वी एका मासिकामध्ये वाचली होती. तर त्याचं होतं असं मित्रांनो, की मला वाटतं बहुतेक आफ्रिका, साऊथ असेल किंवा दक्षिण, कुठली तर आफ्रिका होती. आणि त्याच्यामध्ये खूप दिवसानं बंद पडलेली नदी परत वाहायला चालू झाली. आणि त्याचं कारण काय, तर त्या ह्याचं कारण शोधलं की आजच्या काळामध्ये बऱ्याचशा आपणसुद्धा बघतोय आपल्या भारतामध्ये नद्या, ओढं, नालं ह्यांचा जो आम्ही लहान असताना प्रवाह होता, तो प्रवाह आता बऱ्यापैकी बंद पडलेला आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला आज आपल्या गावखेड्यामध्ये जे ओढं वाहत होतं ते बघायला भेटत नाही. आणि मग एखादा मोठा पाऊस जर झाला तर जे वाह्याची साधनं आहेत किंवा मग जिथं त्याचा पहिली चाल होती त्या चालीवरती पाणी येतं आणि मग शेतामध्ये आपल्या बांधावरनं सगळं वाहून पिकाचं किंवा ह्याचं सगळं नुकसान करतं. कारण आपण त्यांचं जे नैसर्गिक प्रवाह होतं ते आपण शेती करण्याच्या नादात मोडून टाकलं आणि तिथं अतिक्रमण आपण केलं आहे खरं तर. आणि आपण अतिक्रमण करून त्या ठिकाणी शेती केल्यामुळं मग पाण्यानं जाणार कुठं? आणि मग ते पाणी त्याला रस्ता दिसेल त्या बाजूला सुटतं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपलं नुकसान होतं आहे. आणि नुकसान झाल्यानंतर आपल्यालाच हळहळ वाटते. मग काही गोष्टी आपण केलेल्या आहेत, काही शहरांनी केलेल्या आहेत, पण एकूण मानवानीच केलेल्या त्या गोष्टी आहेत. आणि त्याचाच उपद्रव किंवा त्याचा त्रास आपणच निर्माण केलेल्या गोष्टीमुळे आपल्याला होतो मित्रांनो. तर आता हे काही चिमण्या ओरडते तेव्हा इथं झाडावर बसलेल्या, ह्या चिमण्या किती होत्या पहिलं, थवच्या थवं असायचं बघा. तर आता ह्याचं प्रमाण इतकं कमी झालं आहे. त्याच्यामध्ये आता सांगितलं जातं योगा आहेत आपल्या तरी शेतामध्ये बऱ्याचशा चिमण्या आहेत. तुम्हाला दिसतंय का बघा, हे उडत आहे जवळ वरनं. बऱ्याचशा चिमण्या आहेत आपल्या इकडं. काय सुदैव आपलं म्हणायचं, योगा शेतात वर थवा उडतोय चिमण्यांचा. तर चिमणी बघितलं तर मित्रांनो आनंद वाटतो.
इतकं मला निसर्गाचा छंद आहे म्हणलं तर चालेल. वेगवेगळे पशु प्राणी, निसर्गातली विविध झाडं वेली यांचं आकर्षण आहे मला. आणि असं लसलुशीत हिरवगार दिसलं तर मग बोलायचं काम नाही, इतका आनंद वाटतो मित्रांनो. तर त्या नदीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. ती बरेच दिवस बंद पडलेली नदी परत प्रवाहित झाली. तर बऱ्याचशा लोकांनी त्याचं संशोधन केलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की त्याचं कारण काय आहे. तर त्याचं झालतं असं मित्रांनो की त्या ठिकाणी जे हरणं होती ती मोठ्या प्रमाणात होती आणि त्या हरणांनी तिथं जे पावसाचं पडलेलं पाणी मुरवायचं काम करणारी नैसर्गिक आपली जी वनस्पती जीवसृष्टी आहे ती खाऊन खाऊन नष्ट केलेली होती. आणि त्याच्यामुळं जे पाणी यायचं ते फास्ट निघून जायचं, जमिनीमध्ये मुरायचं नाही, आडायचं नाही. आणि त्याच्यामुळं तिथं जी असणारी जंगलं होती ती ओसाड झाली, अगदी माळरानं झाल्यासारखं झालं. आणि त्याच्यामुळं तिथं पाणी जे आहे ते न पडल्यामुळं पडलेलं पाणी न थांबल्यामुळं ते ओसाड झालं. आणि ओसाड झाल्यामुळं तिथं नागरी लोकांचं हे होऊन ते पाणी वाहायचं किंवा तिथं यायचं कायमस्वरूपी बंद झालं होतं. तर ती गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रयोगात्मक प्रयोग म्हणून काय केलं, तर हरणांची संख्या कशी कमी होईल की जेणेकरून ही वनस्पती सृष्टी जी आहे त्यांचं जी वनस्पतींचा जीव आहे ते वाचवण्यासाठी ती हरणं खात होती. म्हणून त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी जी नैसर्गिक साखळी आहे त्याचा समतोल ठेवण्यासाठी त्या जंगलामध्ये जे वाघ होते ते काही कारणानं तिथून कमी झालेले होते. मग ते तिथल्या सरकारने असेल किंवा शिकाऱ्यांनी असेल मारलेले असेल, असं झालेलं होतं त्याच्यामुळं तिथं. आणि त्याच्यामुळं हरणांचा उत्साद वाढलेला होता, त्यांचा उन्माद वाढलेला होता. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, एक 14 वाघ आणून, चिता वाघ असे प्राणी जे भक्षक नरभक्षक म्हणतो आपण, जे प्राण्यांना मारून खाणारी होती ते तिथे आणले त्यांनी. आणि त्यानंतर त्या वाघाने किंवा चित्यानी त्यांच्या पोटापाण्यासाठी त्यानंतर त्या हरणांना मारून खायला चालू केलं. किंवा थोड्या प्रमाणात हरणांच्या लक्षात आलं की इथं आपल्या जीवाला आता धोका आहे. त्यानंतर तिथला हरणांचा वावर जो होता तो कमी झाला. आणि कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परत सजीवसृष्टी, वनस्पतीसृष्टी मोठ्या प्रमाणात वाढली. आणि वाढल्यानंतर मग तिथं दरवर्षी पावसाचं पडणारं जे पाणी आहे ते मुरायला लागलं. आणि तिथं पाणी मुरल्यामुळं तिथलं जे जंगल आहे ते वाढलं. आणि जंगल वाढल्यामुळं मोठ्या प्रमाणात पाऊस चालू झाला. आणि मोठ्या प्रमाणात पाऊस चालू झाल्यानंतर जे त्या नदीचा जो नैसर्गिक प्रवाह होता तो पूर्वीसारखा जास्त काळ चालायला लागला. जसं आपलं आता चंद्रभागा मला लहानपणी आठवतं आहे मित्रांनो, उन्हाळ्यातसुद्धा थोड्या प्रमाणात व्हायची, उन्हाळ्यातसुद्धा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या चंद्रभागेचं नदीचं जे पाणी होतं ते अतिशय अगदी निळशार शुद्ध असं होतं. पाणी पिण्यालायक पाणी होतं, इतकं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नव्हतं. पण ज्यावेळी पुणे म्हणा किंवा वरच्या बाजूला दौंडला, कुरकुमला MIDC झाल्या आणि त्या MIDCचं अशुद्ध पाणी, रासायनिक प्रक्रिया केलेलं पाणी त्या उजनीच्या धरणामध्ये सोडलं गेलं, त्यावेळी मग ती नदी आपली प्रदूषित झाली. आणि त्याचा पाण्याचा प्रवाहही कमी झाला. त्याच्यामध्ये आता आपण ज्याप्रमाणे सांगतोय, लोकांनी वृक्षतोड करून जंगलं नष्ट केली. आणि झाडं तुटल्यामुळं, जंगलं कमी झाल्यामुळं पाणी मुरायचं, आडायचं कमी झालं, पाऊस पडायचा कमी झाला. आणि त्याच्यामुळं आज आपल्याकडं दुष्काळी परिस्थिती आता डिसेंबरमध्ये आहे. आता थोडंसं उजनीचं पाणी आलं आहे, भाटघरचं थोडंसं पाणी आलं आहे, अवकाळी एखादा दुसरा पाऊस पडलेला आहे. त्याच्यामुळं आहे ठीक सध्या बरं. पण उन्हाळा मित्रांनो आपल्याला, मला वाटतं थोडासा अडचणीचा किंवा पाण्याच्या दृष्टीनं त्रासदायकच ठरणार आहे असं चित्र दिसतं आहे. कारण ज्या प्रमाणात पाऊस पाहिजे होता तेवढा पाऊस यावर्षी झालेला नाही. तर आता आपण जिथं बसलो मित्रांनो, इथं बघता हे माझं पावसाळ्यात दरवर्षी पावसाच्या पाण्यानं भरून ह्या रानामध्ये इथून पाणी वाहायचं.
तर ह्या वर्षी तसा एकही पाऊस ह्या रानातून पाणी खाली वाहण्यासारखा पडलेला नाही. मग त्याच्यावरून एक आम्हाला जाणवतं आहे की येणारा काळ हा दुष्काळाचा थोडा चिंताजनक असणार आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला म्हणा किंवा प्राण्यांना अडचणीचा गैरसोयीचा हा उन्हाळा ठरणार आहे. आणि त्याच्यासाठी मग प्रशासन असेल किंवा त्यांनासुद्धा, जरी आता मला वाटतं उजनीमध्ये सध्या 30 का 35% पाणीसाठा आहे असं परवा पेपरला आलं. मग 100% पाणीसाठा असणाऱ्या उजनीची अवस्था आज डिसेंबरमध्येच 30-35% आहे. तर विचार करा, आज पुण्याला किंवा MIDCला मोठ्या मोठ्या प्रमाणात पाणी तिकडं उपसलं जातं आहे. इकडं वेगवेगळ्या कॅनलद्वारे पाणी सोडलं जाते आणि मग उन्हाळ्याच्या स्थितीपर्यंत, आषाढी वारीच्या स्थितीपर्यंत काय अवस्था त्याची राहणार आहे, म्हणजे कल्पना न केलेली बरी अशी अवस्था आहे मित्रांनो. तर आपल्याला हा निसर्गाच्या सहवासात सानिध्यात येऊन व्हिडिओ बनवायची आवड आहे. तुम्ही म्हणसाल बरेचसे व्हिडिओ हे जे अशा ठिकाणीच का असतात, तर मला ते आवडतं. आणि त्याच्याबरोबरच आपण आता कामाचा लोड असल्यामुळं थोडंसं फॅमिलीबरोबर आपल्याला व्हिडिओ बनवता आले नाहीत. ज्या काही वेगवेगळ्या रेसिपी असतात त्याच्या पण आपण बनवतो खरं, पण त्याच्यामध्ये पण माझी वडाताण थोडीशी चालू असल्यामुळं, आता ह्या टमाट्यामुळं खाली झेंडू आहे त्याची वडाताण आहे, खुरपायचं कामं आहे, ती सगळ्याच गोष्टीचा थोडा लोड असल्यामुळं खरं तर व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही. पण ते म्हणतात तसं आता एक ती नाद लागलेला आहे आपल्याला त्याच्याशिवाय करमत नाही, बेचैन आहे. जशी एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीची नशा असते तशी ही व्हिडिओ बनवणं, ते शेअर करणं हा सुद्धा एक नशेचा भाग झालेला आहे. 12-12 वाजेपर्यंत आपण व्हिडिओ बनवतो, त्याला परत एडिटिंग करायचं, थोडंसं ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूला आपण ठाकटीक करतो तसं त्याला व्हिडिओला पण करायचं आणि ते नंतर तुमच्यापर्यंत पोचवायचं. तर अशा प्रकारचं काम असतं मित्रांनो. आणि हे रोज काम आपल्याला करू वाटतं खरं, पण वेळाअभावी कधी व्हिडिओ बनवणं होत नाही मित्रांनो. तर त्या गोष्टीवरून एक बोध आपल्या लक्षात आलाच असेल मित्रांनो, की कुठल्याही गोष्टीमध्ये आपण दुसऱ्याच्या हद्दीमध्ये किंवा दुसऱ्याच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करू नये. आणि त्याच्यामुळं आज बघतोय आपण बऱ्याच ठिकाणी बिबटे, चिते मानवी वस्तीमध्ये घुसतात, अगदी घरापर्यंत यायला लागलेत. आता पहिलं ग्रामीण भागात आपल्या जंगल नसलेल्या भागात येत होतं, आता परवा कुठेतरी एका घरामध्ये बिबट्या, ते घराचे मालक व्यायामाला किंवा कशाला तर बाहेर गेलेले होते आणि तोपर्यंत बिबट्यानं घरामध्ये प्रवेश करून त्यांच्या बेडरूमच्या वर जो आपला माळा असतो त्याच्यावर बसलेला होता. तर हे कशामुळं झालं आहे, तर त्यांचं जे क्षेत्र होतं ते आपण असुरक्षित करून टाकलं आणि त्याच्यामुळं त्यांनी त्यांचा जीव जगवायसाठी, वाचवायसाठी जिकडं जागा मिळेल त्या बाजूला प्रवेश चालू केलेला आहे त्यांनी. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वावगा असं काही नाही मित्रांनो, तर आपली चूक आहे आणि आपण असं बऱ्याचशा सजीवसृष्टीचा विनाश करायच्या मार्गावर आपली वाटचाल चालू आहे आणि त्याच्यामुळं त्याचे काय परिणाम आहेत ते पण आपल्याला भोगावेच लागणार आहेत. तर कुठलंही जीवन जगत असताना मित्रांनो, एका माणसानं दुसऱ्या माणसाला आपल्यामुळं त्रास होईल किंवा कुठल्या सजीवाला त्रास होईल असं वागू नये. आपल्यात बरेचसे जे जैन धर्मीय बांधव असतात, त्यांनी दिवस मावळल्यानंतर अन्न ग्रहण करत नाहीत, कारण जर चुकून एखादा कीटक त्या अन्नासोबत आपल्या पोटात गेला तर त्याला मारल्याचं पाप आपल्याला लागेल. म्हणून ते उजेड सूर्यप्रकाश असेपर्यंत किंवा उजेड असेपर्यंतच अन्न ग्रहण करतात, त्यानंतर ते जेवण करत नाहीत. तर इतका सरळ साधा आपल्या भारतीय संस्कृतीचा मोठा अनमोल असा खजिना ठेवा आपल्यासाठी आहे आणि त्या खजिन्याचा किंवा संस्कृतीचा आपल्या अभ्यास करण्यासाठी, आनंद घेण्यासाठी किंवा कशा प्रकारे जीवन माणसानं जगावं ह्याच्यासाठी परदेशातून लोक येऊन अभ्यास करतात आणि भारतीय संस्कृती अनुभवण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, इतकी ग्रेट संस्कृती आपली, इतकी ग्रेट संस्कार आहेत आपलं, तर आपली संस्कार, आपली परंपरा जपण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो. आणि ते संस्कार, रीतिरिवाज जपून आपण खऱ्या अर्थानं आपल्याही जीवनाचा आनंद घेऊया आणि एकमेकाला आनंद देऊन जास्तीत जास्त आपलं तणावमुक्त जीवन आपल्याला कसं जगता येईल, शुगरच्या आणि BPच्या गोळ्या खाण्यापेक्षा मित्रांच्या टोळ्या घेऊन मस्तपैकी जीवनाचा आनंद कसा घेता येईल असा निश्चितपणे प्रयत्न करूया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, नमस्कार, जय हिंद, जय भारत.